श्री शिवाय नमस्तुभ्यं मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी कविता वाल्ले, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी म्हटलं चला लॉंग व्हिडिओ बनवू. लॉंग व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब फॅमिलीशी गप्पा करू, कारण तुमच्याशी तर आता गप्पा मारायला नाही भेटणार. जोपर्यंत माझे 50 सबस्क्रायबर नाही होत तोपर्यंत मी लाईव्ह होऊ शकत नाही, तोपर्यंत मी तुमच्याशी बोलू शकत नाही. म्हणून मला असंच व्हिडिओ करून तुमच्याशी बोलावं लागेल. त्यासाठी लावी येण्यासाठी, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्याशी गप्पा करू शकते. काय तुम्हाला तो मदत करायला काय प्रॉब्लेम आहे? हाय फक्त एक कमेंट करायची आहे, एक दिलचं बटन दाबायचं आहे, परत घंटीचं बटन क्लिक करायचं आहे. त्याला टाईम नाही लागणार. करा सपोर्ट थोडंसं, जास्त नका पण थोडंसं तर कर. तुम्हाला सपोर्ट लिसन थोडंसं तुम्हाला उपकवले जातील. विसर नाही म्हणून यूट्यूब फॅमिलीले कांजेनं कोणा नसतात ते देव कुठे ना कुठे एक रस्ता देखाडस, बरोबर. तसं मला रस्ता देखाडी म्हणून यूट्यूब फॅमिली. आता मला एवढा सगळं लोक भेटले तर मग जास्तच नाही, गरज पण नाही ना. आणि आता कसं आहे, तुम्हाला जे आपली यूट्यूब फॅमिली ती आपली मदत करेल, बरोबर. पण जे आपला नातेवाईक राहतच ना, हे आपली मदत करतात. ते आपले ना जर मदत करे ना, ते 4 लोकच आपली इज्जत काढसान ठी देतच, अशी गोष्ट आहे. त्यामुळे ना मदत द्यावा नाही, म्हणून तुम्ही सपोर्ट करा. फक्त तुमच्याकडनं काही पैसा अडका काही नाही मागे का मग ते लाईक करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करा पट्टपट्ट लवकर. 50 सबस्क्रायबर होईना तर मी लावी येऊ शकतो, गप्पा मारू शकतो पुन्हा सांगे. जर तुम्ही असं करू शकता कसं होईल? रागे बघेलेत का तुम्ही सगळ्याजण मनावर? अरे बाबा, मी नवीन आहे सध्या, काय एवढं बोलता पण नाही येत ना. त्यांना हळूहळू शिकतो तुम्हाला सांगे बोलायला. बोलायला लागलो का मग टेन्शनच नाही. मग कविता थांबणार नाही बोलायला. का माहिती ना, खानदेशनं बाहेरला गप्पा मारतीस, लय बोलतीस असं. हां, बाणकोक बी तेवढ्याच राहतीस. हां, हे तर सगळ्यांना माहिती आहे. सगळ्याजण बोलतस की अरे खानदेश बायका लय डेंजर बाबा. मग काय म्हणतस अजून बाकी? तब्येत पाणी ठीक ना सगळंच नाही? मला एक म्हणानं होतं, आयुष्यामा ज्या लोकसनं मन चांगलं राहस, एकदम साफ मन ना राहतात विचार, तेच ना तगदी देवबानी खराबच लिखेलतस. का बरं असा देवन्याव करस काय माहिती, काय समजत नाही मला. आणि ज्या वाईट लोक राहतस मग त्याला हाशीखुशीनं राहतस, ते पैसाच नाही बघत, सगळ्या गोष्टीच नाही बघतात. आणि ज्या चांगले राहस त्याला ना पैसाच नाही बघतात ना कसा. देवबा त्याला औषध बघाडालेच लावास. देवबाने नाव चेंज करायला पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? मग चांगला जो लोक चांगलं राहतात, चांगलं कर्म करत असतं, देवबाने साथ द्यायलाच पाहिजे का नाही? मग जाऊ दे, बदलीन दुनिया बदलीन, देवना पण नाव बदलते. पण एक म्हणतायच आहे असं म्हणतंच ना, पण जाऊ दे, देव हे पण देव नाही आहे. देवाबरोबर नाव करस ना, उशिरा का होईना पण बरोबर नाव कर असतो. चुकीले चुकीच देस आणि बरोबरले बरोबर देस. मग काय म्हणतात बाकी? तुम्ही तर कोणी बोलतच नाही बाबा, काय करा ना. मला एकटीले सध्या बडबड करणी पडवाय नाही. बडबड कर तर कसं होईन काय नाही. तुम्ही व्हिडिओ देखतस, एक पण जण लाईक करत नाही. मला व्हिडिओ आवडतात नाही का, कमेंट तर करतातच नाही. एकच आपला खानदेशी भाऊ भेटणार, कसा शेतो मस्त, शेतो मस्त. हा, याला आपलं खानदेशी लोक आपल्या मदत नाही करणार, आपलं मराठी माणसं आपल्या मदत नाही करणार, कसं होईल मग? भाऊसो बहिणीसो मदत करा, काका काकू मावशी सगळ्याजण मदत करा. तुम्ही कविता तुम्हाला उपकार विसरणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. काही पण करूसून ना, पहिले यूट्यूब फॅमिलीला याद करूसून पहिला मान म्हणे यूट्यूब फॅमिलीला राहील, मग नंतर नाही पहिला मान आपला. सॉरी हा, माफ करा, राग नका येऊ. पण मी जास्त भोले बाबाला मान असते त्यामुळे, कारण यूट्यूबवर यावाना रस्ता समजा मला भोले बाबाने देखाडा असेल बरोबर. मग लाईफ मग काहीतरी चांगलं असतं, मग कोणा पहिले देवनानंतर तुम्ही माफ करा,
दुसरा मान तुमले राहीन. राग नका उद्या. कारण तो बाप आहे आपला ओला. बापला पहिले थोडंसं मान देणं पडेल ना. बाप म्हणेन मग काय नशीब उघाड आणि त्यांना मग अंडे विसरली असं होईल ना. पण नाही, तेवढी पण दया आहे म्हणा भोले बाबाला. एवढा बी वाईट नाही आहेत बिचारा. कारण त्या अक्षरशः खूप संकट मग मदत पण करतच ना. कारण आजकाल जेव्हा मी कोणी शिवमहापुराण कथा ऐके राहणार, खूप लोकच न भलं राहणार. आणि ज्या कोणी बहिणीसले मुलं नाही राहणार त्यासले राहणार, कोणं संकट कोणं नोकरी, त्या सगळ्या गोष्टी राहणार भोले बाबांमुळे. त्यामुळे आजकाल तर जास्त तर भोले बाबांनाच भक्त येतच. मी पण कथा ऐकायला जास्त पंडाल मा. कारण मला अगदी संकट होतं म्हणून बाबांनी मला त्या टाईमला खूप मदत करी. आणि त्यांनीच मला साक्षात्कार करी द्या काढा की कविता खरे. त्यामुळे जगले घाबरत नाही मी. कारण उपरवाल्याला माहिती आहे ना आपण चांगलं आहेत, त्यामुळे आपण बाकी काल लोकांना टेन्शन नाही लेतच. त्यामुळे मी तुम्हाला बी सांगस, तुम्ही बी टेन्शन देऊ नका. मस्त मजा मारा. टेन्शन लिहायचं कोणा पाहिलं होईल ना, आपलं भलं होईन तर बरोबर आहे का नाही. मग ते म्हणतात नाही का क्या कुत्ते बुक्की त्या हरायला आज काहीतरी म्हणतात, ते मला पण नाही येत एवढं. मी सगळे ते खेड्यागावात राहायचे म्हणून त्याबरोबर माहिती होता. आता कसं इकडे सिटीमध्ये आली लई वर्षात आलेत, त्याच्यामुळे त्या गोष्टी विसरत राहिले. चला होईन बघ, माहिती होईन. कोण शिवमहापुराण कथा आहे कसं, आणि जेणापर्यंत मला हा व्हिडिओ पोहोचेल ना त्याने मला नक्की कमेंट करा बरं का. आणि कोण शिवमहापुराण आहे कसं ते मला सांगा. कारण मग मला पण शिवभक्त असले भेटा नाही ना. मला बी समजेल की अरे मला शिवभक्तसनीच खरंच मदत कर. मग जर तुम्ही मदत करणार नाही तर मग कशी होईल. करा लवकर मदत. सबस्क्रायबर करा लवकर. असा ते लॉंग व्हिडिओ मला एकटीलाच बडबड करणं असेल. तुम्ही कोणीच भेटी नाही राहणार. अजून 15 सबस्क्रायबर व्हायलेत बारे जास्त. मी न उडवू. कारण पहिली पायरीवर चढणं माणूस शून्यापासून स्टार्टिंग करत असतं. पहिली पाय ठेवतं म्हणजे थोडंसं पोचायला टाईमच लागत. देर नाही आहे. चला मेहनतीचं फळ भेटतंच कधी ना कधी. त्याच्यामुळे मेहनत करत राहावं. पण नीतिमत्ता सापायचे. नीतिमत्ता सापरायने ना मग भगवंत आपले हारू नाही देत. ही गोष्ट 100% खरं. आणि खोटा लोक असले तर असं झुकाडच ना बाबा तर विचारूच नका. त्याला तो तोंड काढायला बी जागा नाही ठेवतच ना, अशी गोष्ट आहे. कारण आजकाल तर ते सगळा देवच न देव महादेव जे. कारण सगळ्या गोष्टी स्टार्टिंग पण महादेवचपासून होत्याच. त्यामुळे जेवढा जास्त महादेवले माणसात तेवढं माना फायदा होईल. कारण मी पण अनुभवलेले तर एकदा नाही एकदा सोडून 3दा अनुभवलेले. टायमिंग तर सांगतो तुमले, ते अजून टाईम नाही बघा सांगा ना, सांगतो नंतर. तुमले पूर्ण काय नाही ऐकायचं मग लाईफमधले. कारण बाईनं जीवन खूप खराब रास. ते म्हणतंच ना लेट जर जन्माला होणे ना तर बाप चांगला पाहिजे. त्या बापने व्यवस्थित हे कर द्यायला पाहिजे. आणि जर कसं बी जरी मायबापासनी चांगलं घराणामे दिनं तरी त्याला लेकीनं नशीब माझं रडगाणं असेल तर काय करणार आहे. रडतच राहणार आहे. त्यामुळे काही फायदाच नाही आहे. सटीना लिखाणा कधी ना चुका. तो सटीना कोणता लिखा होता असं काय माहिती. लेडीज असण्यासाठी हा ना. बिचारी माय मावलेली थोडीशी किरवणे नाही. ते जग मग फक्त 100% म्हणणं फक्त 25% बाया सुखात असते. 75% बाया तर रडा माझा विषय. काय करणार बिचारा देशनं बी आयुष्य असं आहे तर काय करणार. पर्याय नाही ना. आणि जसं घर असतं तसं त्यांनी भांडणं पडस. कारण का मायबापनं नाव कमावणं तट्टाबाजीना खेळणं या आयुष्यामध्ये एकदाच मायबापनं नाव कमावणं पडस. कोणी बी बोटू टाकायला टाईम नाही करस. बाईकीतलंही चांगलं राहू द्या शेवट बाईला वाईटच म्हणतंच. त्यामुळे काय आता बदलेन. कारण ते
महादेवनं दुनिया चालू आहे, त्यामुळे या सगळा नियम चेंज होऊ जाते, टेन्शन नाही, सगळं खुश राहते. आणि मी तर प्रार्थना करस बोले बाबाले की बाबा सगळं असले खुश ठेव, जो कोणी संकटमय असेल तर त्याला त्या संकटमय काढ, बोले वाईट बुद्धी देऊ नको, सगळं असले सद्बुद्धी दे, सगळं असले आपुलकी दे. कारण असते देव येतं सगळ्या गोष्टी येतात बघा. कारण आजकाल दुनिया खराब आहे, दुनिया भरोसा नाही तर जो गोष्टी आहेत आपण बाबावर भरोसा ठेवतो. जर देववर भरोसा ठेवा तर सगळ्या गोष्टी होतात. खाल्ला लोक आहेत ना कधी बी धोका देतच, खाल्ला लोक कधी साथ नाही देणार, आणि देव येतं कधी धोका नाही देणार, तो साथ देस, लेट देस पण साथ देस, बरोबर देस, त्यामुळे काही टेन्शन नाही. न्याव होतं त्रास, चुकीनं चूक, वाईट ना वाईट, तिथलं बडबड का होणे. ज्याला कोणी मन बोलणं आहे आणि ते नक्की कमेंट करावं का व्हिडिओ आहे की सांग. हां तर बस बकबकच कराय ना कविता बस जाय, हा ना. फर्स्ट टाइम एवढं बिनकामने बडबड करायला मी, बडबड करायला सवय टाकणे ना तुमच्यासोबत, मग तुमच्यासोबत बोलायने सवय टाकणी पडेल, त्यामुळे वेळ लागेल. कारण कुठल्या गोष्टी सवय नाही असतं, मग थोडासा वेळ लागेलच ना. काय पण स्वयंपाक म्हणा, आपण स्वयंपाक शिकायला काहीतरी नवीन करायला गेलं तर पहिल्यांदा माणूस बिघडसंच कुठलीही गोष्ट, म्हणून मला पण एवढं हे नाही, हळूहळू बोलता बरोबर बोलायला लागलं असं तुम्हाला सांगेल. मस्त मजा एकदम बिनधास. पण ना मला भाऊ बहिणीच खरंच मी एक सांग, आयुष्यामध्ये खरंच टेन्शन घेऊ नका, दुनियानं नांदे लागू नका, दुनिया ही धोका देणारे नाही. त्यामुळे लोकसं विश्वास ठेवूच नका, विश्वास ठेवताना आहे ना 10 वेळेस विचार कर. कारण कसं आहे, आपण राहतं साधं सिंपल, लोक राहतंच कपटे, त्यामुळे ना आपण लवकर फसतोच. त्यामुळे ना लोकसं भरोसा नका ठेवू फसतानाच, कारण लोक ना बेकार घेतात ते सध्या. लोक बेकारपेक्षा आपल्या नातेवाईक जास्त आहेत, आपल्या आजूबाजूनं ज्या राहतस ना त्या जास्त आपलं वाईट देखतंस. आपण किती चांगलं राहू दे, आपल्यासोबत तर वाईट असं वाटत अरे येणं कधी वाईट होईल, येणं कधी वाईट होईल, असं वाईट करायला ते एक नंबर टाकलं राहतंस. पण कसं मन साफ असल्यामुळे कोणी कितीही वाईट करू द्या ते वाईट होतच नाही ना. त्यामुळे नांदे लागूच नाही कोणाला. चला मी आता गप्पा आवडस, व्हिडिओ आवडला असेल म्हणा, गप्पा आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. श्री शिवाय नमस्ते.